नमस्कार. बंधा रुपया आपला पैसा आपली गुंतवणूक कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. BSC इन्व्हेस्टर प्रोटेक्शन फंड इन्व्हेस्ट राईट टू फ्युचर ब्राईट, अर्थात योग्य गुंतवणूक उज्ज्वल भवितव्य. आणि आपल्या प्रत्येकाला राईट इन्व्हेस्टर व्हायचं आहे, आपल्याला ट्रेडर व्हायचं नाही आहे, दुसऱ्याचा पोर्टफोलिओ बघायचा नाही आहे. आणि सेबी रजिस्टरचे गुंतवणूक सल्लागार आहेत त्यांच्या थ्रूच आपल्याला आपली गुंतवणूक करायची आहे. ही आपली 4 मार्गदर्शक तत्व आहेत. पण मंडळी, जेव्हा मार्केट खूप व्होलेटाईल होतं, जसं आपण गेले काही दिवस बघतोय की आता बजेटनंतर झालं, इलेक्शननंतर झालं आणि आता RBI काल क्रेडिट पॉलिसी झाली. व्होलेटाईल मार्केट आहे. काय कॉन्फिडन्स मार्केट दाखवतं? कारण कॉन्फिडन्सचा 2 प्रकारचा असतो. जेव्हा मार्केट खूप वरती जात असतं तेव्हा कदाचित प्रॉफिट बुकिंगचा कॉन्फिडन्स असतो, आणि जेव्हा मार्केट खूप खाली येत असतं तेव्हा आम्ही आता जास्तीत जास्त खरेदी करू, हा एक कॉन्फिडन्स असतो. सध्या मार्केटमध्ये काय चाललं आहे बघणं अतिशय आवश्यक आहे. त्यासाठी आज आपल्यासोबत 2 मान्यवर आहेत. आपल्यासोबत आहेत प्रभानंद पडवळ, अर्थतज्ञ आणि शेअर मार्केट विश्लेषक. आपल्यासोबत आहेत दीपक पवार, सिनियर ॲनालिस्ट, वासुकी इंडिया फंड ॲडवायझर्स. नमस्कार. प्रभानंद, दीपक, दोघांचंही स्वागत आहे. मंडळी, प्रेक्षकांना सांगायचं, दोघांचीही तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया, तुमचं जे ज्ञान आहे हे फक्त वैयक्तिक तुमचे व्ह्यूज आहेत, तुमच्या ऑर्गनायझेशनशी त्याचा काही संबंध नाही. आपण नेहमीचे डिस्क्लोजर. दीपक, जे सेक्टर तुम्ही हँडल करता, ज्याचा अभ्यास एवढे वर्ष, ते टेक्स्टाईल खूप मोठं सेक्टर आहे आणि गेले 2-3 दिवसात टेक्स्टाईलचा सतत उल्लेख जो होतो आहे तो बांगलादेशच्या त्यांचं जे अंतर्गत प्रॉब्लेम्स आहेत की तो मोठा आपण अनरेस्ट जिथे पाहिलं, आणि त्यामुळे टेक्स्टाईल सेक्टरला आपल्याला संधी एवढं ठीक आहे, कारण त्यात पण बऱ्याच गोष्टी आहेत की सगळी संधी आपल्यालाच मिळेल असं नाही भारताला, कारण एक्सपोर्ट बांगलादेशचं खूप आहे. ते UKला म्हणजे इंग्लंडला ते एक्सपोर्ट करतात, पण त्यांना त्यात कस्टम ड्युटी त्यांना नाही आहे. अनेक त्याच्यात हे आहे. मुळात टेक्स्टाईल हे सेक्टर कसं आहे, आणि आता बांगलादेश फॅक्टर जो आहे त्याचा कितपत आपल्याकडे उपयोग होऊ शकतो, कारण काल बरेच त्या कंपन्यासुद्धा भरपूर तेजी आपल्याला काल बघायला मिळाली. काय वाटतं ओव्हरऑल सेक्टरबद्दल? कारण हा सेक्टर 2020मध्ये डिमांड खूप कमी झाली होती, कारण कोविड होतं, आणि त्यात पण भरपूर प्रकार आहे टेक्स्टाईलमध्ये. होम टेक्स्टाईल असेल, टेक्निकल टेक्स्टाईल असेल, भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये. आणि लो इन्व्हेंटरी, हाय इन्व्हेंटरी, बरेच त्यात प्रॉब्लेम असतात. काय वाटतं सेक्टरबद्दल? तर बांगलादेशचा जो प्रश्न आढळण्यात आला आहे त्याच्यामध्ये एक गोष्ट जी कळून येते की कोणत्याही देशाला किंवा इम्पोर्टरला सुरळीतपणे आलेला माल हे जास्त महत्त्वाचं असतं. बरोबर. जर अशा प्रकारचे सिव्हिल अनरेस्ट जे बांगलादेशमध्ये बघितलं गेलं, आपण अगोदर चायनामध्ये पण 3-4 वर्ष अगोदर हा प्रकार थोडासा बघितला गेला. ते रोहिंग्या मुस्लिम्सनी बनवलेले जे कॉटन होते ते बॅन झाले. तर अशा प्रकारचे जे काही त्रास असतात ते कुठल्याही इम्पोर्टरला आवडत नाही. बरोबर. कारण त्यांना पाहिजे असतं ते आहे कंटिन्युअस सप्लाय. बरोबर. तर अशा वेळेला असं अपेक्षित आहे की बांगलादेश हे खूप मोठं अपॅरल किंवा आपण म्हणतो कापड निर्यात करतात. तर हा कुठेतरी सप्लाय चेन इश्यू जो आलेला आहे त्याच्यामुळे जो काही डिमांड आहे तो थोडाफार शिफ्ट होईल. बरोबर. आणि हा शिफ्ट व्हिएटनाम आणि भारतात येऊ शकतो. बरोबर. आणि ही अपेक्षा आहे, आणि ही अपेक्षा बरोबर आहे, कारण पुढे जाऊन कुठेतरी बांगलादेशमधनं हे जे डिमांड आहे ती शिफ्ट होणार हे नक्कीच. बरोबर. पण ती किती होणार ह्याचा गेज करणं आता सध्या, जोपर्यंत आपण ती खरी डिमांड शिफ्ट होताना दिसत नाही तोपर्यंत आपण ह्याचा अनुमान लावू शकत. बरोबर. बरोबर. पण ती होणार. बरोबर आहे. आपल्यापैकी प्रत्येकाने भूगोलात आपण डाक्याची मलमल 8वी-9वीच्या भूगोलापासून आपण बघत आलं की आपल्याला मलमल, डाक्याची मलमल आपल्याकडे म्हणजे त्याचं निर्यात होते. मग अशी दीपक तुम्ही मुद्दा राहिला की 2030पर्यंत टेक्स्टाईलचं एक्सपोर्टचं जे टार्गेट गव्हर्नमेंटचं आहे ते $100 बिलियन म्हणजे किती असेल आत्तापेक्षा प्रचंड आहे. त्यामुळे इतकं पोटेन्शियल या सेक्टरमध्ये सुद्धा आहे. अजूनही मगाची तेजी कायम आहे, पण जसं आमचे मान्यवर म्हणाले की जेव्हा इंग्लंडची मार्केट्स आणि सुरू होतात ते आपल्या मागे 6 तास आहेत, ती मार्केट सुरू झाल्यानंतर कदाचित सेकंड हाफला आपल्याकडे थोडं एक दिसू शकेल वेगळं चित्र, असंही म्हणायला हरकत नाही. आज आपल्यासोबत आहेत प्रभानंद पडवळ आणि दीपक पवार. दीपक, शुगर सेक्टर तुम्ही ट्रॅक करता की शुगर म्हणजे कंपन्या, आता त्यांना इथेनॉल कंपनी आपण जास्तीत जास्त म्हणतो, कारण मुळात शुगर हा पहिला प्रोडक्ट असेल तर इथेनॉल, आणि त्याच्यानंतर आता मला वाटतं फ्युएलमध्ये म्हणजे पेट्रोल पंपापर्यंत तो प्रवास आहे की शुगर, मग त्याच्यानंतरचे इतर प्रॉडक्ट इथेनॉल, आणि मग फ्युएल जे आपल्याला पेट्रोल पंपावर मिळतं. आणि जी गव्हर्नमेंटची स्ट्रॅटेजी आहे की अनेक आपल्याला पूर्णतः ह्याच्या इथेनॉलवर हे कन्वर्ट करायचं आहे, म्हणजे जी पारंपरिक जे आहेत पेट्रोल डिझेल याच्यावरची अवलंबित्व कमी करत करत आपल्याला तिकडे जायचं आहे. शुगर कंपन्यांचं किंवा शुगर सेक्टरचं खूप डिमांड होते. मुळात मिनिमम सपोर्ट प्राईसची डिमांड होती. बजेटमध्ये त्याचं काही रिफ्लेक्शन दिसलं का त्यांच्या मागण्यांचं? आणि हा सेक्टर हा गुंतवणुकीसाठी गोड आहे का नाही, काय वाटतं? काही 3 गोष्टी आता सध्या साखर कारखान्यांसाठी खूप चांगल्या घडणार आहेत, अपेक्षित आहेत. पहिली गोष्ट तर अशी की ISMA, जे इंडियन मिल शुगर असोसिएशन आहे, त्यांनी सरकारला हे अर्ज दिला आहे की शुगर कंपन्यांना, साखर कारखान्यांना साखर एक्सपोर्ट करण्यासाठी परवानगी मिळावी, कारण सध्या ती परवानगी नाही आहे.
तर काय होतं की या सगळ्या गोष्टींमध्ये कुठेतरी साखर कारखान्यांना त्यांचा जो काही स्टॉक आहे तो विकता येतो एक्सपोर्टमध्ये. दुसरा विषय असा आहे की एथेनॉल ब्लेंडिंग, जी आतापर्यंत गेल्या वर्षी थोडी मध्ये थांबली होती, कारण बऱ्याच शुगर केन किंवा ऊसांची प्रोडक्शन कमी झालेलं. पण आता पुढे जाऊन शुगर केनचे प्रोडक्शन भरपूर अवेलेबल राहणार, त्यामुळे भारताचे जे काही साखर कारखाने त्यांना शुगर आणि एथेनॉल दोन्ही बनवता येणार. बरोबर. आणि ते आपल्या भारत सरकारचं जे काही टार्गेट आहे की 20% एथेनॉल ब्लेंडिंग, 20% एथेनॉल ब्लेंडिंग जे करायचं आहे, त्या लक्ष्याकडे ते लोक वेगाने जात जाणार. तर यामुळे शुगर कंपनीसाठी पुढे जाऊन पुढचा 1 वर्ष तरी मला खूप चांगला दिसतो. म्हणजे गुंतवणूकदारांसाठी गोड बातम्या शुगर सेक्टरमध्ये येऊ शकतात. नक्की. अगदी दीपक, एका वाक्यात उत्तर ते. इन्शुरन्स सेक्टर, LICचा कालचा प्रॉफिट बघितला तर जवळजवळ 9% वाढला आहे. 10,544 कोटीचा प्रॉफिट आहे. एका वाक्यात इन्शुरन्सबद्दल काय वाटतं? तर आपण एक बातमी ऐकलेली की नितीन गडकरीजींनी एक ॲप्लिकेशन दिलं आहे मिनिस्ट्रीला की GST हे जीवन विमा आणि आरोग्य विमावरती कमी केले पाहिजे किंवा काढून टाकलं पाहिजे. तर हे जर मिनिस्ट्रीनी किंवा फायनान्स मिनिस्ट्रीनी हे जर निर्णय घेतला तर हे पूर्ण इन्शुरन्स सेक्टरसाठी खूप मोठी गोड बातमी असेल. आमूलाग्रतात हे चेंज होऊ शकतं आणि तो सेक्टरही खूप अंडर पेनिट्रेशन आहे, त्यामुळे संधी त्याच्यात निश्चितच नक्की जास्त आहेत. दीपक प्रभानंद, आज सहभागी झाल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. थोडंसं वेळेअभावी आपल्याला थांबायला लागतं आहे. मंडळी, पुन्हा भेटूया सोमवारी 9 ते 9:30 आपल्या 12 रुपयामध्ये आपल्या सह्याद्री वाहिनीवर. नमस्कार. BSE इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड प्रस्तुत 12 रुपया. प्रस्तुत करता BSE इन्व्हेस्टर्स प्रोटेक्शन फंड.